नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सावली ही आता चंद्रकांत यांच्या रूममध्ये आलेली असते आणि त्यांना ती चूर्ण आणि पाणी औषध घेऊन आलेली असते। चंद्रकांत तिला म्हणतात की अगं सावली, तुझ्या वडिलांनी सांगितलेलं होतं ते चूर्ण दिले ना यातून? तेव्हा सावली म्हणते की हो। तेव्हा सावलीला ते म्हणत असतात की अगं कसं माहिती आहे का, पोटाला जरा फरक पडतोय, आराम पडतोय ना त्याने, ते गावाकडचे वैद्यबुवा जे आहेत ना ते छान चूर्ण देतात असं मला एकनाथराव सांगत होते ना मागे, म्हणून विचारलं। तेव्हा सावली सांगत असते की हो। आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ते चूर्ण घेतात आणि सावलीशी बोलत असतात। तेव्हा सावली म्हणत असते की हो चालेल। तेव्हा चंद्रकांत पण सांगतो की हो चालेल। मग सावली जायला निघते। सावली तिथून जात असते, पण त्याच वेळी तिलोत्तमा मात्र तिथं आलेली असते। सावली आणि चंद्रकांत म्हणजे सारंगचे जे बाबा आहेत त्यांचं छान जमत असतं। सावली तिथून जाते आणि तेवढ्यातच आता तिलोत्तमा तिथे येते, पण चंद्रकांतच्या डोक्यातले विचार मात्र जात नसतात असं काय आहे, म्हणजे सावलीला का बोलवलं होतं गायला? आणि मग तिलोत्तमा आता तिथे येते, सावलीकडे पाहत असते आणि तिलोत्तमा चंद्रकांतला म्हणत असते काय झालं? तेव्हा चंद्रकांत म्हणत असतो की मला आज एक कळत नाहीये की ही मुलगी त्या भैरवी वजे यांच्याकडे काम करते, बरोबर आहे, ताराची असिस्टंट म्हणून, पण असं आज काय झालेलं होतं की ते जे डॅडी आहेत म्हणजेच जालिंदर निंबाळकर यांनी का बोलवलं असेल हिला स्टेजवरती, का गायला सांगितलं असेल? तिलोत्तमा म्हणते आज तुम्हालाही शंका आहेत माझ्यासारख्या? कसं आहे माहिती आहे का, ही आहे ना पॅरासाईट आहे। मला सांगा, तिच्याकडे जर आवाज असता, ती गात असती, तर भैरवीने तिच्या आवाजाचा फायदा करून घेतला असता ना। विचार करा ना तुम्ही, कारण भैरवी ही हाडाची कलाकार आहे आणि ही मुलगी, मला नाही वाटत की असं काय असेल। आज पहिल्यांदा असं काहीतरी घडतंय म्हणा। नशीब की तुम्ही हे सगळं बोलत आहात, तुम्ही हे सगळं करत आहात, तुम्ही स्वतःहून सांगत आहात, पण मला मात्र कळतच नाहीये की नक्की काय प्रॉब्लेम आहे। त्याचबरोबर इकडे तिलोत्तमा चंद्रकांत बोलत असतात। तिलोत्तमा म्हणत असते की आज पहिल्यांदा तुम्ही माझ्या बाजूने बोलत आहात, त्या मुलीची बाजू घेऊन माझ्याशी आर्ग्यू करत नाही किंवा मला काही बोलत नाही। तेव्हा चंद्रकांत म्हणतो की नाही, मला ना ते जालिंदर निंबाळकरांनी का बोलवलं होतं ते कळत नाही। तेव्हा तिलोत्तमाचं म्हणणं असतं की तिचा भाऊ आणि ती आपल्याकडे काम करत आहेत, मला ना नक्कीच काहीतरी वेगळं वाटत आहे। जर ते त्यांच्याकडे तेवढं असतं तर त्यांनी आपल्याकडे काम केलं असतं का? अहो ही आहे ना मुलगी, उद्या ताराच्या आवाजावरती तिचा स्वतःचा हक्क सांगायला पण बसलेली आहे, म्हणजे नक्की काय आहे हे सगळं, काय घडतंय? आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र खूप मोठी गोष्ट घडत आहे, कारण या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा इकडे चंद्रकांत, आता या सगळ्यांच्या मनात एकच शंका आहे की अचानक असं काय घडलं की ताराला गायला सांगितलं गेलं, सावलीला गायला सांगितलं गेलं, पण तारा गायलीच नाही, सावलीच्या आवाजात गायली, तो आवाज वेगळाच होता। आणि जेवढं हे सगळं घडत होतं तरीही असं का, असे अनेक प्रश्न उभे राहिलेले होते। आणि मग याच गोष्टींचा विचार करत तिलोत्तमा आणि चंद्रकांत बोलत आहेत। तिलोत्तमा म्हणते की मला ना कळतच नाहीये, आणि कसं आहे माहिती आहे का, जे भैरवी आहे ना, तिने जे बोलते त्याबद्दल मला काही शंका वाटत नाही। काहीही झालं तरीही तिनं ताराची असिस्टंट आहे, तारासाठी काम करते, इथपर्यंत ठीक आहे, पण मला ना वेगळाच संशय येतो, असं इकडे तिलोत्तमाचं म्हणणं असतं। आणि भैरवीने का गाऊ दिलं नाही हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो। तेव्हाही ती सांगत असते की का गाऊ दिलं नाही, कारण त्यांचं खानदान आहे, त्यांचं मोठं घराणं आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, आणि अचानक हे सगळं, आता हेच सगळे विचार आता सारंगच्या डोक्यातही सुरू झालेले असतात। सारंगलाही असं वाटत असतं की का, नक्की काय झालेलं आहे, कारण त्या जालिंदर निंबाळकरांनी सावलीला का गायला सांगितलं, असं काय घडलेलं होतं? आणि त्याचबरोबर जगन्नाथ इकडे सावलीला सत्य समजलं पाहिजे असं का बोलत होता, आणि तरच सत्याचा विजय होणार आहे हे त्याचं का म्हणणं होतं, लढाई जिंकायची आहे हे सगळं का बोलत होता, हे आता सारंगच्या डोक्यात सुरू असतं। सारंग त्याच गोष्टींचा विचार करत असतो। त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की जालिंदर हे सगळं बोलत असतो आणि त्याचबरोबर हे सगळं सारंगला आठवत असतं। अमृता तिथं आलेली, अमृता म्हणत असते की सारंग, तुझ्याही डोक्यात तेच विचार चालू आहेत ना रे? सारंग म्हणतो की हो वहिनी, कारण मलाही कळत नाहीये की असं काय आहे की सावलीनं आपल्यापासून लपवून ठेवलंय आणि सावलीला का गायला लावलं? तेव्हा अमृता म्हणते हो, कारण सारंग, मला काय वाटतं माहिती आहे का, तूच विचारून घे एकदा। तेव्हा अमृताला सारंग विचारतो दादा आलाय का? तेव्हा अमृता म्हणते की नाही,
अजून आलेले नाही आहेत, काम वगैरे असेल तर त्यांना वेळ होतो ना. मग सारंग पुढे बोलत असतो की दादाला असा नेहमीच उशीर होतो का? दादा तुला काही सांगत असतो का गं वहिनी? तेव्हा अमृता म्हणते की असं नवरा बायकोमध्ये जेवढं बोलणं होतं तेवढंच होतं, त्यापेक्षा जास्त बोलणं आमच्यामध्ये नाही होत. आता अमृताने जे आहे ते स्पष्टपणे सांगितलेलं असतं, कारण आता सध्या तरी तिच्यात आणि त्याचबरोबर राजकुमारमध्ये ठीक असं काही नाही. राजकुमारला खूप राग येत आहे, त्याच्या मनात काही गोष्टी आहेत, त्या गोष्टींचाही त्याला त्रास होत असतो, कारण या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या खूपच विचित्र पद्धतीने घडत आहेत. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता सारंग आणि अमृता यांच्यामध्ये बोलणं सुरू आहे. अमृता म्हणते की तू एकदा सावलीशी बोलून घे सारंग, ती तुझ्याशी नाही खोटं बोलणार, तुला ती सगळं खरं सांगेल. अमृताने अगदी स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि आता सारंग जो असतो तो सावलीशी बोलणार असतो. इकडे भैरवी बसलेली असते, तिची खूप चिडचिड चाललेली असते, तिला सुचत नसतं जे काय झालंय ते खूप भयानक आहे एवढंच तिला वाटत असतं. हे घडायला नको होतं एवढंच तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर भैरवी मात्र म्हणत असते की काहीही झालं तरी सोडणार नाही, हे भैरवीचं सुरू असतं. तिला ते आठवत असतं आणि तेवढ्यातच तिथला तारा पाणी घेऊन येते. तारा पाणी घेऊन आलेली असते. भैरवी पाणी घेते ग्लास, पण जाताना टिपॉयला ताराचा पाय लागतो आणि ती ठेचकळते. भैरवीला इकडं सगळं आठवत असतं. बिचारी तारा शांतपणे सगळं मॅनेज करत असते. तिला अजिबात गायची इच्छा नाही आहे, तिला नको आहे हे सगळं, तिला आयुष्य साधं सोपं जगायचं आहे. पण इकडे भैरवीने तिच्या आयुष्याचं मातेरा करून ठेवलेलं आहे. आता तेवढ्यात जगन्नाथ तिथे येतो. झालं, जगन्नाथ येतो, बुके आणलेला असतो आणि म्हणत असतो की हे जिंकलेले आहेस ना, याच्यासाठी आणलेलं आहे. आता जगन्नाथ हे सगळं देतोय तेव्हा भैरवी म्हणते कसं आहे, कितीही मोठी तुम्ही उडी घेतली तरी तुम्ही पडणारच होता. कसे कुठंतरी एखाद्या कोपऱ्यात जाऊन तुमचा हा आनंद सोहळा तुम्ही थाटात साजरा केला पाहिजे, असं जगन्नाथला ती सांगत असते. जगन्नाथ म्हणतो की बरोबर आहे. कसं आहे माहिती आहे का, आज डाव तुझ्या बाजूने जिंकला ना, असू दे. कसं आहे, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवर मी दुःख मानत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, पुढे मोठं आहे आणि शेवटी जालिंदरच्या जाऊन पाया पडावंच लागलं ना. त्यावरती भैरवी म्हणत असते कसं आहे माहिती आहे का, मोठी झेप घेण्यासाठी ह्या गोष्टी कराव्या लागतात आणि मी त्याच केलेल्या आहेत. त्यामुळं मला काय त्याच्यामध्ये वाईट नाही वाटत, कारण पुढची मोठी चाल मला खेळायची आहे, असं तिचं म्हणणं असतं. जगन्नाथ म्हणतो की हो का. मग इकडे तिचं म्हणणं असतं शेवटी तुमच्या लाडक्या लेकीने तुम्हालाच तोंडावर पाडलं ना. म्हणजे विचार करा ना तुम्ही, काहीही झालं तरीही तुमच्या लाडक्या लेकीने तुमचीच वाट लावली, तिनं माझं ऐकलेलं आहे, तिनं माझ्या बाजूने बोललेली आहे, हे सगळं झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे सावलीला वाईट वाटत असतं आणि इकडे तारा त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात. जगन्नाथ म्हणत असतो की मी एवढ्यावरती हार मानणारातला नाही आहे. कसं आहे माहिती आहे का, शत्रू कसा आहे हे मला चांगलंच माहिती आहे. इकडे भैरवी जी आहे एकटी लढत असते जगन्नाथबरोबर. तिला असं वाटत असतं की आपण जे काही करतोय त्यामुळं या जगन्नाथची वाट लागली पाहिजे, असं तिला वाटत असतं. पण जगन्नाथ पण काही कमी नसतो. जगन्नाथ पण तिची चांगलीच वाट लावण्यासाठी नेहमी सज्ज झालेला असतो. आणि त्याचबरोबर जगन्नाथ इकडं म्हणत असतो की काहीही झालं तरीही आता बघ पुढं काय होणार आहे, असं म्हणत जगन्नाथ आता जे स्वरयज्ञ स्पर्धेचं पोस्टर आहे ते पोस्टर तो घेऊन आलेला असतो आणि ते पोस्टर भैरवीला दाखवतो. इकडे सारंग आता सावलीसोबत बोलायला आलेला असतो आणि तो सावलीला म्हणत असतो की मला तुला काहीतरी विचारायचं आहे. काय विचारायचं आहे, मी काय बोलणार आहे हे सगळं तुला माहिती आहे, फक्त मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मला व्यवस्थित द्यायची आहेत. हे बोलणं चालू झालेलं असतं आणि तेव्हा सावली म्हणत असते की हो देते. आता सावलीनं तयार झालेली असते. आता सावलीला तो विचारतो तुला माहिती आहे मी काय विचारणार आहे, का गायला लावलं तुला स्टेजवरती. आता सावली शांतच राहते. तेव्हा मात्र सारंग म्हणत असतो की मला उत्तर हवं आहे. मान्य आहे मला, काय आहे म्हणजे तू ताराची असिस्टंट म्हणून काम करते, इथंपर्यंतच्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहे, पण असं काय होतं की तुला गायला का सांगितलं होतं. हे सगळं चालू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र सावली म्हणत असते तुम्हाला माहिती आहे ना, म्हणजे त्यांच्या घराण्याला स्वरांचं अगदी हे लाभलेलं आहे, त्यामुळं मला तिथं माझं मन रमतं, मला तिथं बरं वाटतं. हे सगळं बोलणं चालू असतं आणि तेव्हा मात्र सावली बोलत असते. सावलीचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मला तिथं गेल्यावर बरं वाटतं म्हणून मी तिथं जाते.
सारंगने शेवटी सावलीचा हात घेतलेला असतो, स्वतःच्या डोक्यावरती ठेवलेला असतो आणि सावलीला सांगितलेलं असतं की माझी शपथ घे आणि सांग. सावली आता मोठ्या संकटात सापडलेली आहे. सारंगला हे जर सत्य कळलं तर. सावली म्हणते, असं काय करताय हो सारंग सर, एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही मला शपथ वगैरे घ्यायला लावताय? तेव्हा सारंग म्हणतो, सांग मला तो. आता सावलीकडे काहीच पर्याय नसतो आणि त्याचबरोबर तिने शांतच उभी राहते. इकडे भैरवीला आता इकडे धमकी देत असतो तो म्हणजे जगन्नाथ. तो म्हणतो की तू विसरली असशील, पण हे पोस्टर, या पोस्टरवर तुझ्या मुलीचा फोटो आहे बघ, तुझ्या मुलीचा फोटो आहे या पोस्टरवरती. आणि जर हे पोस्टर आहे त्याच्यावर माझ्या लेकीचा फोटो नाही आहे, ते बरंच झालेलं आहे एका अर्थाने, कारण माझ्या मुलीचा फोटो असता तर मला जड गेलं असतं ना ते, असं तो म्हणत असतो. आणि डायरेक्ट हातातला लायटर काढतो आणि त्या पोस्टरला जाळायला सुरुवात करतो. भैरवी पाहतच राहते, तिच्याकडे कोणताच पर्याय नसतो. आणि मग भैरवी मात्र गप्प बसते आणि मग तो म्हणत असतो की आता असंच होणार आहे, कारण ह्या स्पर्धेचा ग्रँड फिनाले असणार आहे आणि त्याचबरोबर तुझी मात्र तिथे वाट लागणार आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे आता भैरवीची वाट लावण्यासाठी सज्ज झालेला असतो तो म्हणजे जगन्नाथ, आणि तोही वेगळ्या पद्धतीने. जगन्नाथने ठरवलेलं आहे की आता भैरवीची तर वाट लावायचीच आहे आणि त्यासोबतच इकडे तो म्हणतो की बघ. मग अलकाला म्हणतो, निघायचं का तुलाही काही प्रेमाचे 4 शब्द बोलायचे आहेत? असं म्हटल्यानंतर अलका म्हणते हो. अलका पुढे येते आणि म्हणते की आता पोस्टर जळले, थोड्याच दिवसात तुझा जो अहंकार आहे ना तो जळून राख होणार आहे. मग बघत बस काय बघायचं आहे ते, कारण काहीही झालं तरी तुझा अहंकार जाळून टाकायचाच आहे, एवढं तर मी ठरवलेलंच आहे. कारण आत्तापर्यंत तू जे काय केलेलं आहे ते तुलाही माहिती आहे आणि लवकरच त्या गोष्टी होणार आहेत. अलकालाही राग येत असतो आणि आमच्यापासून लांब राहायचं हेही अलका ठणकावून सांगत असते. ते गेल्यानंतर आता जास्त राग आलेला असतो तो म्हणजे भैरवीला. भैरवी भयानक चिडलेली असते, ज्याचा कोणी स्वप्नातही विचार करू शकत नाही. इकडे राजकुमार आता घरी आलेला असतो. आल्या आल्या त्याला अमृता विचारते, का हो आज उशीर झाला? तेव्हा राजकुमार म्हणतो, तुलाही उत्तरं हवी आहेत का? कसं आहे, सगळ्यांनी तुम्ही डिक्लेअरच केलेलं आहे ना. राजकुमार मात्र नाराज झालेला असतो. तो म्हणतो, हो चूक माझीच आहे, मला मूल होत नाही आहे ही चूक माझी आहे, या घराला वारस देऊ शकत नाही ही चूक माझी आहे, मी मोठा मुलगा आहे तरीही मी छोट्यांचं ऐकून काम करतो, सगळं काही त्या सारंगचं ऐकतो, ही चूक माझीच आहे, असं म्हणत त्याला राग आलेला असतो. आणि त्याचबरोबर तो म्हणत असतो की एक गोष्ट मात्र मला कळत नाही, काहीही झालं तरीही माझ्यावर मात्र कोणीच विश्वास ठेवत नाही. तेव्हा मात्र इकडे अमृता खूपच घायाळ झालेली असते, कारण पुन्हा विषय निघालेला असतो तो लेकराचा. आपण आई बाबा होऊ शकत नाही ही गोष्ट तो बोललेला असतो, पण खरं तर राजकुमारच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सावली आणि सारंग बोलत असतात. सावली म्हणत असते की असं काय करताय हो सारंग सर? तेव्हा सारंग म्हणतो, मला फक्त एवढंच सांग, तू काही लपवतेस का माझ्यापासून? आता सावली शांतच राहते आणि मग सारंगला म्हणू लागते, एवढ्या साध्या गोष्टींसाठी शपथ घ्यायची वगैरे काही गरज नाही आहे हो. आणि मग असं म्हणत सारंग म्हणत असतो की ते सत्य काय आहे मला कळलं पाहिजे. नाही, ते सत्य काय आहे ते मला कळलं पाहिजे, असं सारंग विचारत असतो. आणि तेव्हा मात्र सावलीकडे काहीच उत्तर नसतं, ती शांतपणे उभी असते. उद्याच्या भागात प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता भैरवीने सावलीला सांगितलेलं आहे की तू सारंगशी बोलायचं नाही, ही तुझी शिक्षा आहे, कारण तू चूक केलेली आहे आणि त्या चुकीची शिक्षा तुला भोगावीच लागणार आहे. आणि त्याचबरोबर एवढं सगळं चालू असतं आणि त्यानंतर आता सावली घरी आलेली आहे. सारंग म्हणत असतो, अगं ॲसिडिटी मला झाली आहे आणि मग तू का अशी आहेस, मग तू का बोलत नाही आहे, नक्की प्रॉब्लेम काय आहे? आता सावली ही सारंगशी बोलत नाही आहे, त्यामुळं त्याला वाईट वाटत असतं. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.